बाळू सगळं स्टील आले बघितलं का तू क्रश वगैरे सगळं आले. आता फक्त काय करायचंय आमदार साहेबांची आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची. जर येतो म्हटले तर लगेच आपण नारळ वाढून घ्यायचं आणि पाणी टाकीचं काम चालू करायचं. म्हणजे सरपंच लगेच उद्घाटन करायचं. कशाला वाढ बघायची सगळं मटेरियल येऊन पडले नारळ वाढवायचं आणि करायचं पाण्याच्या टाकीचं काम चालू. माझ्याकडे काय जबाबदारी. तू पाण्याच्या टाकीला पाणी मारायचं काम करायचं. इमाने इतबारी समजलं का. ती पाणी टाकीन तिला काय परत पाणी मारायचं. अरे बांधकामाला पाणी मारावं लागेल कारण त्या इटाला कॉन्क्रीटला त्या कॉलमला बीमला तेव्हा भक्कम होईन ते. हा हा मग चेअरमॅनला बोलायचं का उद्घाटनाला. येड लागलं का तुला. विरोध पार्टीचा माणूस आहे कशाला मिठाचा खडा इकडे इकडे घेऊ उरकून आपण परत काय घातला खोडा त्याच्यात. मग इथंच कमवून केली मलाच कम नाही बोललेलं. तुमच्याच वार्डात बरी केली आमच्या वार्ड काय मेले होते काय ते काही बी काढेन. त्यांना न सांगता कार्यक्रम उरकून घ्यायचा. उद्घाटन करू पाया बिया खोदल्यावर चटकळेन आणि मग पाया खोदल्यावर काय करणार आहे कोण. काहीतरी राजकारणाची डावपेच करावं लागेल घंटे चांगल्या कामासाठी. आपल्या काय घरच्यासाठी टाकी करायची काही नाही. मग बरं बाळू तू सगळं लक्षात आहे ना. लक्ष ठेवा इथं जाईन घेऊन कोणी नाही मी लक्ष ठेवणे घंटन. हा चला मग येऊ का. बाळू भाऊ इथं हंडा कळशी बादली काहीच दिसना. कशाला. ते सरपंच नाही का म्हणले स्टील आले स्टील. अरे गंठन हे लोखंडाच्या सळा आहेत का याला स्टील म्हणतात. याला गज म्हणतात गज. हा मग त्यालाच गज म्हणतात ना त्या स्टीलला. काय भो तुला कुठं न्यावा करायचं. लोगों ने तो दिए होंगे बड़े बड़े नजराने लाई हूं मैं तेरे लिए दिल मेरा ला 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 ला. बोल ना काय म्हणतो. अहो गावात काय चाललंय काही तुम्हाला पत्ता बित्ता आहे का नाही. आनंदी आनंद चालू आहे गावामध्ये. आपण चेअरमन झाल्यापासून सगळी जनता एकदम आनंदात आहे. उत्सव साजरी करती. रोज पुरणपोळी गुलाबजामुन खाती. राशनचं भरपूर घरी नेती. काही विकती काही दळून आणती. बोल आता मी बोललो परत तुम्ही म्हणता आनंदावर विरजण टाकलं. काय असं काय बोलणार आहे तू. गावात आहे ना पाण्याची टाकी मंजूर झाली. हा की मागच्या ग्रामसभेत कळलं ना. मग त्याचं स्टील काच नसती काच ते सगळं येऊन पडलंय. आणि आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे. कधी. आत्ता थोड्या वेळाने. आणि चेअरमनला माहित नाही. पडलं का नाही आनंदावर विरजण. चेअरमन विरोधी पार्टीचे त्यांना तपासच नाही लागून द्यायचा. आनंदावर विरजण नाही अख्खा दुधात मिठाचा खडा टाकलास. मग हे डायरेक्ट सोमडेत कुंबडे वाहणार आहे तिकडं. अरे 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 मग सरपंच ना वाटलं नाही का चेअरमनला सांगावं म्हणून. आता कसं काय वाटत तुम्ही विरोधी पार्टीची उद्या तुम्ही त्याचं श्रेय लाटलं मग. अरे 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 पण चेअरमन गावातली एक सन्माननीय व्यक्ती आहे. जरी विरोधी पक्ष असला म्हणून काय झालं तर आमची उपस्थिती तिथं महत्वाची आहे ना. उद्या आमदार काय म्हणते ना आम्ही नसल्यावर. आमच्या गावातलं अस्तित्वच धोक्यात आहे. पण गंठन तुला सांगू का ह्यो कार्यक्रम सरपंचाचा मी हाणून पाडीत असतो. आमदार जरी आले तर त्यांच्या हाताने उद्घाटन होऊच देत नसतो. हा ना. हा बरं झालं तुम्हाला खबर सांगितली. तुला 2 किलो राजमान्य फारसाण संध्याकाळी घरपोच लगेच. हा लगेच द्या ना मग 200 रुपये. आता लय मोठा बंडल आहे माझ्या खिच्यात. द्या तेवढा उरलेला आणून देतो. नाही उरलेले देशील का आणून. आणि उरलेली हे घरी दे बर तिकडे जाऊन. आणि याच्यातले घे तुला काही राजमान्य फारसाण. हा चालेल. येऊ मग. हा मी पुढच्या तयारीला लागतो. टाकी टाकी पाण्याची टाकी. नमस्कार नमस्कार साहेब या या या. काय चाललंय सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. तुमचीच वाट पाहत होतो. एकदा अगदी वेळेवर आलात तुम्ही. हो सरपंच साहेब आम्ही वेळेवरच येत असतो. परंतु तुमची सगळी तयारी झाली का. नाही तर फक्त आम्हाला वेळेवर बोलवा आणि तुमची तयारी नसायची. सगळी तयारी झाली. आणि तुम्ही जे आमदार निधी दिला होता ना त्याच्यातून आता बघा किती भली मोठी टाकी होणार आहे. आणि ही टाकी झाल्यामुळे ना आमदार साहेब आपल्या गावातील महिलांच्या सगळ्यांच्या डोक्यावरले हांडे उतरले जाणार आहेत बघा. वा 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 खूप चांगलं काम आहे. आणि सरपंच साहेब अशाच प्रकारचे काम करीत राहा. तुम्हाला कधीच कोणत्या निधीची कमतरता पडू देत नाही. आणि गावात अजूनही काही कामं असतील ना तर मला सांगा. आणि चला आता घ्या आपला टिकाव टाकून चला आणि मोकळं आपलं लगेच. थांबा आमदार साहेब. कुठं काय चेअरमन साहेब कुठं सरपंचाच्या नादी लागले तुम्ही.
अहो, तुम्हाला माहित नाही तुमचं राजकीय अस्तित्व तुमच्या राजकीय जीवनाला सुरुंग लावायचं काम केलंय सरपंचांनी. चेअरमन हे काय बोल राहिले तुम्ही आमदार साहेबांसमोर? अहो आम्ही कधीच खोटं बोलत नाही आमदार साहेबांसाठी. आम्ही आमदार साहेबांचे सच्चे कार्यकर्ते. तुमचं अस्तित्व आणि तुमचं सगळं जिल्ह्यातलं स्थान धोक्यात आणायचं काम केलंय आमदार. काय झालं काय ते तर सांगता ना. बाजूला हे बघा जागा भारून टाकली सगळी. उतारा टाकलाय उतारा. बाळ्या होय बाजूला. बघा 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 काय केलंय. द्या उत्तर आता सरपंच साहेब. अहो एक अंडन एक लिंबू पडला तर तुम्ही काय राव पराचा कावळा करू राहिले? काय त्या अंड्यात आणि लिंबात? अहो जागा भारून टाकली जागा. विरोधी पक्षात जाणार आहेत सरपंच. त्यांचा डाव आहे की आमदाराला इथं आणून ही जादू करायची. हो अहो कुठल्या काळात वावरताय तुम्ही? हे आता गेला हे उतारे बितारेचा काळ गेला. अहो पुरोगामी महाराष्ट्र आहे चेअरमन आपला. उतर ऑनलाईन झालं तुम्ही उतरवर आहे का? आणि मग आमदार साहेब तुम्हीच सांगा यांना. हे ऐकत नाहीत. काही नाही चला आपण करून घेऊ उद्घाटन. काय होत बघा. नसतं त्याच्यात. आमदार हे कोण साहेब काय बघा. म्हणणार आहे त्याला? आपण अंधश्रद्धेवर जाऊन जमणार नाही आपल्याला. चला आमदार श्रद्धा मानतच नाही. बघा हा, बघा. आम्ही- ठीक आहे. म्हणत नाही मी. चला. आमदार साहेब अजून ध्यानात घ्या. जर हे मीडिया पर्यंत गेलं कोणाला माहितीये तुम्ही उद्घाटनाला आलते. लोक म्हणते ना आमदारांनी येऊन काळी जादू केली का? असं होईल. राजीनामा मागते लोक आमदार की अस्तित्वात येईल. चला तुम्ही नको 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 चला चला. सरपंच साहेब अहो तुम्ही असं काय करताय? नका. तुम्हाला आधी नीट नियोजन करता येत नाही का हे सगळं? तुम्ही असं करून आम्हाला बदनाम करायचं नियोजन करता काय अहो, तुम्ही? आमदार साहेब आम्हाला काय माहित कोणी कधी टाकलं राव हे? सगळं माहिती यांना. रात्रीतून कार्यक्रम झालेले आहेत. खबरीतून आम्हाला खबर कळलेली आहे. तुम्ही बसा गाडीत आमदार साहेब. ऐकू नका यांचं. सरपंच साहेब कार्यक्रम करताना सगळं नीटनेटकं नियोजन करीत जा. तर बोलीत जा आम्हाला. तुम्हाला आधी पाहता येत नाही का सगळं नीटनेटकं काय आहे ते? अशी जर कुठाने करायची असेल तर आम्हाला बोलीत जाऊ नका. आणि परत आमच्या दारात सुद्धा उभे नका राहत जाऊ. आम्हाला सगळं राजकीय करिअर तुम्ही आमचं धोक्यात आणता का? बघा चला येतो मी. तर पुढच्या वेळेस असेल तर नीटनेटकं नियोजन करा. नियोजन करता येत नाही ग्रामपंचायतीला. माणसांचं एवढं राजकीय अस्तित्व धोक्यात आणायचं. मामा हाना गाडी. ड्रायव्हर मामा गाडी हाना. ए बाळ्या अरे तुला नीट बघता येत नाही का? जागा साफसफाई करून घ्यायची ना. काय सगळं साफसफाई केली ती कोणी आणून ठेवलं मला काय माहित आता सरपंच. अरे काय राव उचलते ते फेकून तिकडे. फेकत कशाला? ते अंड घेऊन जातो ना घरी खायला. अरे तुला आता खायचं सुचत इकडे फार इज्जतीचं वाटोळ झालंय. नाही ना खाल्ला असतो बुधवार आहे आज म्हणून म्हणलं. यालाय ना नुसतं खायचं पडत. अरे तू बघ होता काय उचल ना. फेकायला सांगितलं खिशात घालायला नाही सांगितलं. टाकीतो ना तिकडे नेऊन. अरे काय अरे तुम्ही काय पंक्तीला आले का? निघा ना. बरं भाऊ तुला येडा माणूस आहे राव. कस काय? ते उतारा उचलायलाच नव्हता पाहिजे तू. कोणता उतारा? ते अंड लिंबू. हे त्याला काय होतंय राव? अरे मी माझ्या गावाकडे ते अंडे फोडून त्याच्यावर लिंबू पिळून पोळी करून चटणी करून खाल्लेली. असे किती का उतारे खाल्लेत मी. त्याला काय होतंय? अरे भाऊ तुमच्या गावात आणि ह्या गावातले फरक आहे. ते अंड्याची पोळी आणि ते लिंबून ते आमटीवर पिळून खाणं. ते बाजारातले विकलेल्या गोष्टी त्या वेगळ्या गोष्टी. इकडच्या वेगळ्या गोष्टी आहे. हा मी नाही भेट त्याला. बघा आता घंटे काय म्हणते मी नाही भेट त्याला म्हणते. भाऊ इकडचे माणसं माहित नाही तुला? ते शिरापूरचे असतील तसे उतारे बितारे त्यांचे काम नसतील करीत. पण इकडच्या लोकांचे उतारे जालिम आहेत. प्युअर बंगाली शिकून आलेले आहेत माहितीये का? बांगालला नाही का? बांगालीला जाऊन शिकून आलेले. खरं? आणि त्यांनी काय होतं मग? काय होतं अशी मूठ मारते ना तुझा कार्यक्रमच. मुठ मारल्यावर काय होईल? काय होईन? तुम्हाला ते पाक्या माहितीये का? पाक्या कोणता? पहिलवान होता. हा तो हिंद केसरीवाला. 178 किलो वजन होतं त्याचं. हा हिंद केसरी होता. आता हिंड केसरी झाला. नुसतं हिंडतोय. कशामुळं? 38 किलो वजन झाले त्याचं. कशामुळं? मूठ मारल्यामुळं. त्याच्यावर मूठ मारली करणी केली आणि काहीतरी अजून भानामती केली. तो नुसता उलटी झाली ते रक्त. संडासला बसलं ते रक्त. अयो हे असा झालाय असा. वारा आलं तरी उडून जाईन अशी भीती वाटती. तो बी अंड्याच्या पोळ्या किती खायचं गंटन? 138 अंड्याच्या पोळ्या पोळ्या खायचा. हा जेवण झालं ना फिंगर वॉल मध्ये कसं ते यार नाही गरम पाण्यात आहे ना अर्ध लिंबाची फोड यायची कापून हात धुवायला. तसे ना तसे त्याला कमीत कमी 35 लिंब त्याला पिळून लागायचे गरम पाण्यात प्यायला जेवण झाल्यावर. आता मग तसं होईल होय. जायला व्हायला सुरुवात झाली असं. तो पलीकडच्या गावातला कारभारी नाही का? बापरे हा. तू काय सांग. तिने असं काहीतरी उतारा उचलला होता. ते काय नारळच होता उतार्यातला. हा फोडून खाल्ला होता. काय झालं त्याचं? तर आपल्याला कसे 32 दात असतात. हा ते 32च्या 32 दात त्याचे पडले. त्याच्या जिभेत घुसले. विचार बरं का? कशामुळं? मोठं मारल्यामुळं. अयो
त्याला असं बोलताच येत नाही. ते बोलायला लागलं की जिभेत असे ते घुसलेले दात दिसत होते. हे त्रास आहे असं अंगालाच काटे साधा ना ह्यो कार्यक्रम मूठ मारणे म्हणजे काय तू खेळ समजतो का? अरे मला त्या सरपंचाने सांगितलं घ्यायचं म्हणून मी घेतलं आणि खिशात घातलं राव. हे सरपंचानी का नाही उचललं? कमून हात नाही लावला का? हे आपला कामगार आहे, याला आपण पैसे देतो, या माणसाचं काही बी होऊन दे, आपल्या परिवारातले लोक आनंदी आहे, सुखी आहे, याचं काय आलं गेलं नाही काय किंवा काम काय झालं दुसऱ्या एखादा माणूस लावते जीवनीशी. आम्हाला का नाही सांगितलं? त्याला माहिती आहे करणार नाही तर. आणि स्थानिक गावातलेत ना आम्ही, इथून बाहेर गावून आलेले. अयो पण आता बघ भाऊ घंटे कापाली कापायला लागला, लक्षण जाणवायला लागली. बापरी होती वळू. घरी जा आणि झोपा आता तुम्ही. आराम करा. थोडीशी टोपी सरळ करा. आता थोडस वरती ना डोक्यावरती कापडावरती गार पाण्याची नाही का पट्टी लावा. मला काही नाही ना होणार. काय नाही तुम्ही शिरापूरचं काय नाही काय नाही होणार. आता काय याच्या अगोदर तुम्ही खाल्ले अंड्याचे पोहे लिंब बिंब पिलेले, त्याला काय एवढं एकदा अनुभव काय आपल्या गावातल्या बी अंड्यांचा लिंबाचा गंठन अंड्याची पोळी त्याच्यावर लिंबू, अंड्याची पोळी त्याच्यावर लिंबू, अंड्याची पोळी त्याच्यावर लिंबू. कोडून मला बुद्धी सुचली आणि ते अंडण लिंबू म्या खिशात घातलं. सरपंच मला म्हणले म्या काही सरपंचाचं ऐकावा. अयो सरपंच. अरे अरे बाबा 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 तू तर फार तुमचा तिमता झाला बाळू. आता मा शेवटचा राम राम घ्या. मी आता माझ्या गावाला जातो शिरापूरला. जर जगवलो वाचलो तर ठीक, आणि जर नाही काही आलं तर माझं शेवटचं कार्य तुम्हीच करा. अरे झालं काय बाळू? मला तिथं सांगतो काय आजारी बिजारी का काय? आजारी कायचं, मला ते अंडण लिंबू उतरलंय तेव्हापासून मला तर 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 रांग कापत आहे. तरकी भरली मला काही सुचाना. अरे ते अंड्याचा आणि त्या लिंबाचा आणि तो उचलण्याचा काय संबंध आहे? अरे कोणीतरी आला असं एवढं खावडं पडले त्याच्या घ्याच्यातून ते लिंब. नाही मी माझ्या गावाकडे गेली कुठं नाही, पण इथं माझ्या लांगलोट आलंय. मला सुधरांना सकाळपासून नुसतं अंगळून गेलंय. बाळू या सगळ्या अंधश्रद्धा येतात, हे उतारे बितारे काही खरं नसतंय. नाही काही नाही की सरपंच, मला काही नका करू. शेवटच्या माझ्या हात लागू द्या. माझ्या घरून जर फोन आला तर शेवटचं तेवढा कार्याला या. अरे बाळू माझं ऐक बाळू तू. नको, आता जाऊ अरे दे मला. खोटं असतं उतारे. खोटं कर काय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा शेवटचा राम राम घ्यावा. अरे तुम्ही म्हणले ना हे उद्घाटन करू नका, भारवलेली जागा आहे. ह्यो पठ्ठ्या इथंच उद्घाटन करत असतो आणि टाकी बी इथंच होत असते. काय ते काळी जादू काळ वाटळ व्हायचं हो द्या वाच. कशाला डेअरिंग करताय सरपंच? आहे चांगलं सुखासुखी चाललंय तुमचं, कशाला उगाच सुखाचं दुकान घालू राहिले? हे बघा मी अंधश्रद्धा मानतही नाही, अंधश्रद्धेवर माझा विश्वासही नाही. ही टाकी इथंच होणार आणि ह्या बघा उद्घाटन मीच करणार. नका का आमदार साहेब करीना. या बघा म्हणलं होतं ना नका ना उकरू म्हणून. बघा मी सांगत होतो या सरपंचानी आखी पिढ आणली गावावर, निघलं नाही अंड. उकर खाली आबा लिंबू सुद्धा काढ. सरपंच काय केलं तुम्ही? गावावर संकट आणलं तुम्ही. संकट आणलंय गावावर. लिंबू अंडे कुठे येतात राव? टाकी करायचीच नाही. जागा पुरी भरलेली आहे. सरपंच तुम्ही जर इथं टाकी केली, तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनो, या टाकीत पाणी आलं, ते पाणी जर गाव पिलं, लहान लेकरं आजारी पडतील. अरे तुमच्यासारखे तरुण पोरं गळून जातील, म्हातारे जातील, सगळी गाव बसन इथं. या सरपंचाला गाव मातीत घालायचंय. काहीच नाही होऊ द्यायचं, संपलं टिकाव द्यायचं. काढून ते फेकून दे भाऊ. काय नको. चला या सरपंचाला एकटंच राहू दे इथं. आपलं चला जागेवर सुद्धा थांबू नका या. चला चला चला. काय असेल बाई अंडन लिंबू टिकाव टाकला का? अंडन लिंबू. हे प्रभु, हे हरिनाम, हे प्रेमानंदी, ये क्या हो गया? उदय में से अंडा और लिंबू निकल गया. अरे ह्यो म्हणून ऑर्डर राहिलाय. अय प्रेमानंदी इकडे ये. का हो सरपंच, कुठं जायचं जेवायला? आणि ते कुरडाया पापड असेल ना तर चिनभर कमी, आणि त्यात तो तांदळाचा खिच्चा असला ना मग विशेष भारी. अजून काही गुलाबजामुन वगैरे चालतील ना? डॉलर जिलेबी ते पण चालेल. बर. विषय असा आहे, हा आपल्या गावातल्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन बॉम्बललंय. तू बघितलं सगळं. बघितलं. आता तुला सांगायला नाही पाहिजे याच्या मागं कोण येते. कळलं तुला कोण आहे याच्या मागं? नाही बा. याच्या मागे हे चेअरमन. ते चेअरमनच अंडीन लिंबू टाकीतोय. पाहिलं का आमदार साहेब पुढे कसं करत होतं चेअरमन?
हे का करतोय माहिती का? मी जे म्हटलं ना की चेअरमनला बोलवायचं नाही, हे कोणत्या तरी नाठळाने चेअरमनला जाऊन सांगितलंय का तुम्हाला मुद्दा म्हणून बोललेलं नाही. आता ते कोण आहे काय हा मुद्दा वेगळा आहे, परंतु चेअरमनची जी खोड आहे ना का मला नाही बोललेलं तर मी काम होऊन देणार नाही. मला त्याच्यावरून असा अंदाज आलाय की जर तिथं टाकी होणार असेल, करायची असेल, तर मला चेअरमनच्याच हस्ते उद्घाटन करावं लागणार आहे. जर चेअरमनच्या हस्ते उद्घाटन झालं तरच तो काड्या करणार नाही आणि टाकीचं काम विना विघ्न पार पडेल. बरोबर तर तू एक काम कर, तू चेअरमन कडे जा आणि चेअरमन साहेबांना सांग म्हणावा का सरपंचानी तुम्हाला उद्घाटनाला बोलिलंय आणि तुमच्याच हस्ते उद्घाटन होणार आहे टाकीचं. चालेल. कळलं का? हे बघ, ते कोण लहान बापाचं आणि कोण मोठ्या बापाचा हा प्रश्नच नाही. गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, त्याच्यासाठी टाकी होणं गरजेचं आहे. त्यासाठी मला थोडी माघार जरी घ्यावी लागली तरी काय हरकत नाही. आपण थोडं चेअरमनला पुढारपण देऊ, याच्यात गावाचाच फायदा होणार आहे. होणार आहे. आलं का लक्षात? आणि ते उद्घाटन मला काय त्याचा सोच नाहीये. कळलं? तू असाच जा आणि चेअरमनला डायरेक्ट स्पॉटला घेऊन ये तिथं टाकीच्या. लगेच घेऊन ये. आणि जा आता हो दे, आता काय व्हायचं तुमच्या हाताने, जाऊन द्या आता. आता सरपंच मला तर खरा वेळच नव्हता बरं का उद्घाटनाचा टाकीच्या, पण आता काय आहे तुमचा लयच आग्रह होता. तर बाळू तर काही इथं नाही दिसत, पण सॅम वगैरे हे अशी अंधश्रद्धा, हे अंडे उतरे काय करत नसते, त्याला एवढं घाबरायचं नाही. उगा आता मी ते चेष्टा केली आणि म्हणलं, पण आता सरपंचानी एवढी मोठी मला जबाबदारी दिली, पण टाकीचं उद्घाटन आता माझ्याच हस्ते. करा भाऊ करा, काम होण्याशी मतलब आहे, टाकी होण्याशी मतलब आहे. निघलं का काही? काहीच नाही निघलं सरपंच. आणि मगाशी आम्ही ते चेष्टेचा भाग होता जे म्हणलं ते अंडन हे असे सोडून द्यायचा असतो विषय. बर बर चला, टाकी होतीये ना, महिलांच्या डोक्यावरला हांडा उतरवतो याच्यात आम्हाला आनंद आहे. उद्घाटन कोणी केलं याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाहीये. आणि सरपंच तातडीने काम चालू होणार, आम्ही जातीने इथे लक्ष देणार. बर. टाकीचं काम त्वरित व्हायला पाहिजे, लोकांच्या डोक्यावरचा हांडा आपल्याला उतरवायचा आहे. चला मग आता. बरं चला, आता काय झालं, आता सगळं उद्घाटन चला, काम चालू करा आता. हा, पाणी मारायचं. चला. आणि चला. घाबरायचं नाही, काय नसतंय उतार्याने यांनी काय होत नसतंय. चला. चला चला चला. सरपंच म्हणजे आम्ही इंग्लिश मधून सांगत होतो, तुम्ही मराठीतून सांगितलं, एवढाच फरक झाला फक्त. तुम्ही थांबा. चला चला. बर चल रे श्याम, चल 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 प्रेम. ती आता टाकी झालं, कोणशीला बसवावं लागेल ना, ते आपण आधीच बांधवायला टाकलं. आता उद्घाटन केलंय चेअरमनच्या हाताने, कोणशिलीवर नाव आमदाराचं आलं. जाऊ दे, आमदार साहेबाची कोणशीला इथं बसू हा, आणि चेअरमन साहेबाला सांगू का आमदार साहेबांचा आदेश आहे. अरे चेअरमन बी आमदाराचाच कार्यकर्ता आहे, ते काय कुठं विरोधात थोडं जाणार आहे. जाऊ दे, चल, टाकी होण्याशी मतलब ना आपल्याला.